हॅलो. हॅलो. अय पिल्ल्या कुठे आहे? कोणाला फोन लावलायस तू? तुझ्या आयटमला लावलाय का मला लावलाय? कुठे आहे? काय नाही घरी आहे. बोल ना. घरी म्हणजे कुठं? घरात बसली आहे. हा का शूटला जायचंय का नाही मग? काय नाही रे, जरा प्लॅन केले गाडी वगैरे घ्यायची आहे नाही का, जर तिकडे जायचं शोरूम वर. कुठली टाइम घेताय? नाही. तुम्ही घेणार आहे का? हम्म. अयो काँग्रेस. थँक्यू. अजून काय नक्की नाही, जाय आता शोरूम मध्ये कोणती जायचं घेणार आहे? ते. बघू आता ते पप्पावर आहे. आता घेऊ तरी म्हणलं ना आता चांगली. तरी गेस मोर कोणचं आहे? फॉर्च्युनर, थार, स्कॉर्पिओ? बघू आता तिथं जाऊन कळेल कुठली घ्यायची आणि कुठली नाही. हा तरी का? माझ्या मनात थारच आहे. हा का? मला वाटलं मनात हाय बी कमी. थार आहे. अरे काय नाही, लय दिवस झालं सांगायचं होतं तुला. बोल ना. पण कसं सांगू तेच कळत नव्हतं नाही का, लाईक माझ्या मनात असं गाठा बनल्या होत्या त्या शब्दाच्या. अरे काय बोलायचं बोल की. काय झालं आता, ते गाठं फुटले डायरेक्ट, गाठातून नाव बाहेर आले डायरेक्ट तुमचं. म्हणजे काय झालंय? म्हणजे एक विषय होता नाही का आपला प्रॉपर रिसेटवाला. आता आपलं लाईक बेस्ट फ्रेंड रिलेशन किती वर्ष झालं? 3 वर्ष झालं नाही का, आय नो. हा आता 4 वर्ष होईल. तर आता मला असं वाटतं बाबा नाही का, पुरस्कार घ्यावा नाही का आता कुठल्या तरी गोष्टीचा. म्हणजे पुरस्कार समजून जा ना जरा. अरे तुला झेप आहे, तुला झेप आहे ना. अरे मला कुठं झेप आहे? कोण बोललं झेप आहे? अरे बाबा रील्स काढतो एवढा मोठा माणूस म्हणल्यावर तुला झेप असणार का. अरे तुझं बेस्ट फ्रेंड कोण असते? आता काय करावं, माझं मन तुझ्याकडे झालंय डायरेक्ट. असं आहे होय. मन म्हणलं नाही का, आज बेस्टला फोन लावून विचारावं काय विषय काय नाही, नाही का, हे मनातला गाठ फोडून टाकावं एक बरंच. काय नाही मग आता ते काय कसं सांगू, काही कळत नाही मला नाही का. आता बघ आता तुला कसं जमते तसं सांग. कसं सांगू तूच सांग मला आता. तुझं काय प्रोग्राम आहे माइंडसेट मध्ये? आय थिंक तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काय नॉर्मली फिलिंग्स, आय नो. मी तर तुला बेस्ट फ्रेंडच समजत होते नाही का, त्या बेस्ट फ्रेंडच्या पुढे काय विषय गेलाच नाही. मला विचार करावा लागेल. विचार मध्ये आम्ही आवडत कारण नाही का की तुला? तू डायरेक्ट अचानकच चैन बोललाय. दोस्तों आम्ही आवडत नाही का तुला? मैं बाबा टिल्लू तो विषय नाहीये. बेस्ट फ्रेंड म्हणून की तुम्हाला आवडतच होता. पण कधी हम्म. असा विचार नाही केला की नाही बाबा तू डायरेक्ट रिलेशन साठी प्रपोज करशील. अरे मग विचार करत असतो वाळा नाही का. हम्म. आता काय बोलू, मला टाइम द्या, आपण बोलू. अरे मी बाळा काय म्हणतो ऐक तर. अयो डायरेक्ट बाळा. काय विषय आहे का आता, बाळा नाही आता काय बोलायचं नाही का, आता बोललो असतो जाऊ दे रागील. बाय द वे मला तू खरंच आवडते नाही का मनापासून, आय थिंक मनापासून नाही तर सगळीकडूनच आवडते. अरे तर तुझ्या मनातली गोष्ट आता तू धारण करू शकते आय थिंक माझ्यासमोर. हा रिचल का. मध्ये का तर मी एवढा वेळ थांबू शकत नाही, आय नो. तर मला आत्ताच्या आत्ता उत्तर ऐकायचं आहे नाही का. आता माझ्या मनात हे येतंय की तू एवढा मोठा म्हणजे नाही का, काय मोठा एवढा माझा? मोठा एवढा मोठा. माझं मन मोठं आहे, बाकी सगळं मोठं आहे, म्हणजे आय थिंक परिवार पण मोठा आहे. हा हा. हा. डबल मिनिंग नको काढू बाबा बावळट. नाही नाही त्याचे काय नाही. हा तेच म्हणतोय मी. मग काय विषय करायचा सांग लवकर नाही का. आता मला जरा टाइम दे. मला मग कोण तर मी बोल तुला ते लाईक ते असं म्हणून मी असं डायरेक्ट बोलून टाकलं नाही का. हा ते तर होतच. हम्म. पण कधी विचार नव्हता केला नाही का फ्रेंडशिप रिलेशनशिप मध्ये जाईल म्हणून. बरं ठीक आहे, काय विषय नाही नाही का. मग मला सांग टाइम, आय थिंक टाइम किती दिवस आहे? 2 दिवस 3 दिवस? बघू ना तुला सांगते. बरं चालतं. शूटला येणार आहेस का मग? गाडीचं नक्की होऊ दे. मग हम्म. गाडीचं नक्की होऊ दे. मग तुला मी सांगते नाही का, तसं मी तुला सांगणारच होते. हा का? बरं ठीक आहे चालतं, काय विषय नाही. हम्म. चालेल. ठेवू का? हम्म. बाय. बाय.